इकडे सुषमा अंधारे यांनी विनोद तावडेंवरती गंभीर आरोप केले। तावडेंकडून फडणवीसांना बाजूला सारण्याचा प्रयत्न होतोय असं सुषमा अंधारे म्हणाल्यात। केंद्राला फडणवीसांच्या नेतृत्वाची गॅरंटी नाही असं सुषमा अंधारे यांचं विधान आहे। आजच केंद्रीय प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव यांची नियुक्ती भाजपने केली आणि यावरूनच सुषमा अंधारेंनी हा निशाणा साधलाय। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये प्रभारी आणि सहप्रभारी पदावरती बदल केलेले आणि त्या पार्श्वभूमीवरती चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि यातच सुषमा अंधारे आणि देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा निशाणा साधलाय। यावेळी हा निशाणा त्यांच्या नेतृत्वावर आहे आणि केंद्राला त्यांचं नेतृत्व मान्य नसल्याचा अंधारेंचा आरोप आहे। तिने त्यांना एकूण आता एवढ्या कमी जागा मिळालेल्या आहेत आणि एकूण आत्ताचा जो लोकसभेचा माहोल होता त्यावरनं हे चित्र स्पष्ट झालंय की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांची कमालीची नकारात्मक छवी तयार झालेली आहे आणि या नकारात्मकतेचा भाजपला फटका बसू शकतो। म्हणूनच देवेंद्रजींना बाजूला सारून आत्ता जे केंद्रीय पातळीच्या 2 मंत्र्यांना इथे प्रभारी म्हणून बसवलं जाते याचा अजून एक अर्थ असू शकतो की केंद्रात वर आत्ता सक्रिय झालेल्या विनोद तावडे यांच्याकडून डावपेचांचं राजकारण करत महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीसांना एक मोठा शह देण्याचा प्रयत्न केला जातो। देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास नाहीये त्यामुळे त्यांना प्रभारी करून कोण म्हणला सुषमा अंधारे यांचा असा अरे कोणी काही बोलतं। देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात खूप जोरात काम सुरू आहे। निवडणुकीत इकडे तिकडे होत राहतं, असे काही विषय सिरियस घेण्याचे नसतात। देवेंद्रजी राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत। आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते जीवाभावाचे त्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत।